पूर्वी फसवणूक कशी व्हायची की तुमचा OTP नंबर द्या, मोबाईल बंद होईल, बँक अकाउंट बंद होईल आणि असे फसवणुकीचे प्रकार व्हायचे. आणि आता गाडीमध्येही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ही जॅग्वार आहे, गाडी बंद पडली. 3 दिवसापूर्वी मला फोन आला होता. मी रात्री त्यांना सांगितलं की बाबांनो मी येतो सकाळी 9 वाजता. मग त्यांचा फोन मला परत आला नाही, मी त्यांना फोन केला नाही, मीही बिझी होतो. आता या मॅम आल्यात गोव्यावरून. हे मानवतेचं काम करतात. यांचे बहुत मदर टेरेसाचे भरपूरसे त्यांचे आश्रम आहेत, चालू आहेत. मी आलो यांच्याजवळ आणि त्यांना एक फोन आला टोईंग व्हॅनसाठी. ते माझ्याकडे टोईंग व्हॅनसाठी झाले होते. त्यांना मी म्हटलं असं असं झालं काय, तर ठीक आहे म्हटले. टोईंग व्हॅन संगमेश्वरातून मडगावला 270 किलोमीटर सोडायला त्यांना मागितलं ह्यांच्याकडे 5,000 रुपये फक्त. जस्ट डायला इन्क्वायरी केली होती. विशाल यादव नाव आहे त्यांचं. 5,000त गाडी कशी सोडली जाईल त्यांनाही थोडंसं डाऊटफुल वाटलं. त्यांनी माझ्याकडे फोन दिला तर ते मला म्हणले मी 5,000 रुपये सोडू शकतो, तुमचं लोकेशन पाठवा आणि तुम्ही मला ॲडव्हान्स पाठवा. म्हणजे आपण समजून जायचं की 5,000 रुपयात 270 किलोमीटर गाडी जर जात असेल आणि समोरचा माणूस ॲडव्हान्स मागतोय आणि जर तुम्ही अडचणीत आहात, ॲडव्हान्स पाठवला तर ती गाडी येणार नाही, तुमचे पैसे बुडणार. म्हणून सांगतो, जे स्वस्त असतं ते नेहमी चांगलं नसतं आणि जे महाग असतं ते नेहमी खराब नसतं. बघा फसवणुकीचे प्रकार आता असेही चालू झाले आहेत. आपण किती शहाणं झालं पाहिजे आणि माणसांनी किती शिकायला पाहिजे.